लाडक्या बहिणीची लॉटरी लागली, मुख्यमंत्र्यांचे कोटी कोटी आभार। आजपासून लाडक्या बहिणींना मार्चचा हप्ता बैठकीमध्ये मोठा निर्णय तर घेण्यात आलेला आहे। आता फेब्रुवारीचा हप्ता नुसताच इथं जमा झालेला आहे, त्या पाठोपाठच आता पूर्ण एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। तर आता जो काही मार्चचा हप्ता आहे, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बैठकीमध्ये मोठा निर्णय। आता याच लाडक्या बहिणींना आम्ही 1500 रुपये इथं देणार आहे, जे की मार्चचा जो काही 1500 रुपये हप्ता आहे ते आता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। आताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट, बैठकीमध्ये मोठा निर्णय। आता या जिल्ह्यांमध्ये व याच लाडक्या बहिणींना पैसे तर मिळणार आहे, जे की लाडक्या बहिणींना SMS देखील इथं सुटलेले आहे, जे की इथं 1500 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये इथं जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। मार्चचा जो काही हप्ता आहे ते आता फेब्रुवारीचा हप्ता आता जमा झालेला आहे। त्या पाठोपाठच आता लाडक्या बहिणींना मोठी खुशखबर, जे की 1500 रुपये मार्चचा हप्ता देखील इथं लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात। तर आता यामध्ये लाडक्या बहिणींना मिळत आहे। तर आता ज्यांनी अर्ज केलेला आहे, बँक खाते आधारशी लिंक आहे, KYC केलेली आहे। यामध्ये महत्त्वाचा जो काही पॉईंट आहे, ज्या लाडक्या बहिणीने KYC केलेली आहे तर अशाच लाडक्या बहिणींना पैसे इथं येण्यास सुरुवात झालेली आहे। आता बिग अपडेट म्हणजे पुन्हा एक सरप्राईज दुसऱ्या हप्त्याबद्दल। आता मार्च झाल्यानंतर जे की आपला हप्ता एप्रिलचा, याबद्दल सुद्धा अपडेट येणार आहे। आता या जिल्ह्यांमध्ये जे काही लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात, जे की मार्चचा हप्ता काय, यामध्ये मार्चचा हप्ता 1500 रुपये इथं जमा होण्यास सुरुवात। मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पुणे, नाशिक, नागपूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर। आता ज्या लाडक्या बहिणींना पैसे आले नसतील तर अशाने व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तक्रार करा आणि पैसे मिळवा। यानंतर येथे सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर। तर आता या जिल्ह्यांमध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे इथे जमा होण्यास सुरुवात। मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पुणे, नाशिक, नागपूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर। तर आता या जिल्ह्यांमध्ये प्रक्रिया सुरू आहे। या जिल्ह्यांमध्ये 1500 रुपये जमा व्हायची राहिलेली आहे। वाटप सुरू 5 ते 6 दिवस लागू शकते। यामध्ये पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, जळगाव, जालना, तर या जिल्ह्यांचा मध्ये समावेश आहे। सर्व जिल्ह्यात एकाच वेळी पैसे इथे येणार नाही, DBTद्वारे पैसे इथं वाटप सुरू झालेले आहे। यानंतर जे ते आपलं बीड, लातूर, धाराशिव, परभणी, तर या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमवण्यास सुरुवात। आता लवकरच वाटप सुरू इथं होणार आहे। हे जे काही जिल्हे आहे हे DBTद्वारे यांच्या खात्यामध्ये पैसे इथं येणार आहे, जे की 1500 रुपये मार्चचा हप्ता। हिंगोली, अमरावती, अकोला म्हणजे या जिल्ह्यात वाटप व्हायचं राहिलेलं आहे। सर्वसाधारण 72 ते 48 तास लागू शकते। हिंगोली, अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम, नागपूर ग्रामीण, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली झाल्याच्या नंतर आताची सर्वात मोठी अपडेट म्हणजे जे की फेब्रुवारीचा हप्ता ज्या लाडक्या बहिणींना मिळालेला आहे तर अशांनाच मार्चचा हप्ता इथं देण्यात येत आहे। आता यामध्ये पैसे एकदाच येतील। तर आताची ज्या घडीची सर्वात मोठी अपडेट म्हणजे ज्या लाडक्या बहिणींना पैसे इथं आलेले नसतील तर अशांना एक हेल्पलाईन नंबर इथं आलेला आहे, 181। यावरती कॉल करून तुम्हाला पैसे का आलेले नाहीत, तुम्ही तक्रार कशा पद्धतीने तर करायची आहे, तुमचा अर्ज रिजेक्ट तर झालेला नाही, पेंडिंगमध्ये तर गेलेला नाही, पेंडिंगमध्ये गेलेला असेल तर काय करायचं आहे, यासाठी तुम्हाला 181 या हेल्पलाईन नंबरवरती कॉल करून सविस्तर माहिती घ्या। यानंतर महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे, तर आता नवीन फॉर्म देखील जे की सुरू होणार आहे। सर्व लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज इथं आलेली आहे। तर आता ज्या लाडक्या बहिणींना इथं नवीन अर्ज सादर करायचे आहे, ज्या लाडक्या बहिणींनी अर्ज केलेला नव्हता किंवा ज्या लाडक्या बहिणींचे अर्ज रिजेक्टमध्ये गेलेले आहे, पेंडिंग आहे, तर अशांना नवीन अर्ज इथं करता येणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तर यांच्या बैठकीमध्ये मोठा निर्णय इथं घेण्यात आलेला आहे लाडक्या बहिणींच्या नवीन फॉर्म संदर्भात। यानंतर नवीन फॉर्म यामध्ये कोण कोण भरू शकतं, तर आता ज्या लाडक्या बहिणींना अधिक अर्ज केलेला नाही आहे, ज्यांचा अर्ज रिजेक्ट झालेला आहे, पेंडिंग आहे, अधिक अप्रूव्हल झालेला नाही किंवा त्यांना पहिले पैसे मिळत होते त्यानंतर बंद झालेले आहेत, तर अशा लाडक्या बहिणींनी ज्यांचे कागदपत्रामध्ये त्रुटी होती, इनकम्प्लीट होते, तर अशांसाठी मोठी संधी इथं आलेली आहे। तर आता यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्र यामध्ये आधार कार्ड, बँकेचं पासबुक, मोबाईल नंबर, रहिवासी पुरावा। रहिवासी पुराव्यामध्ये तुम्ही TC देऊ शकता, बर्थ सर्टिफिकेट देऊ शकता, वोटर कार्ड देऊ शकता। तर हे जे की तुम्हाला 15 वर्ष जुनं तुम्हाला इथे लागणार आहे किंवा रेशन कार्ड देखील इथं देता येणार आहे। तर आता लेखी अर्ज इथं आलेला आहे। महिला व बालविकास अधिकारी कार्यालयासाठी लेखी अर्ज, महोदय किंवा अधिकारी साहेब, महिला व बालविकास अधिकारी विभाग, लाडकी बहीण योजनेचा अर्ज तक्रारबाबत, किंवा तुम्ही नवीन अर्ज सादर करू शकता अंगणवाडी सेविका किंवा महिला व बालविकास अधिकारी यांच्याकडे। यामध्ये तुम्हाला डिटेलमध्ये माहिती लिहायचं आहे। महोदय, महोदया, तुमचे संपूर्ण नाव लिहा, राहणार तुमचा पत्ता लिहा। मी विनंतो
करतो की करते की लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्ज केलेला आहे, परंतु अद्याप माझ्या खात्यामध्ये लाभ मिळालेला नाही, माझा अर्ज प्रलंबित केलेला आहे, अर्ज रिजेक्ट झालेला आहे, तर तुम्हाला असं लिहायचं आहे. तरी माझ्या अर्जाची तपासणी करून लवकरात लवकर माझ्या खात्यामध्ये व माझा लाभ इथं सुरू करावा. माझी खालीलप्रमाणे माहिती आहे. इथं तुमचं नाव लिहायचं आहे, मोबाईल नंबर, आधार क्रमांक, बँक खाते, तर हे तुम्हाला लिहायचं. तुमचं नाव, दिनांक, सिग्नेचर करून महिला व बालविकास अधिकारी किंवा अंगणवाडी सेविकेकडे तुम्ही तुमचा अर्ज सादर करून लाडकी बहीण योजनेचे फॉर्म, त्याचप्रमाणे नवीन पैसे जर तुमचे बंद झालेले असेल तर ते सुरू करू शकता, किंवा लाडक्या बहिणींसाठी 181-181 यावरती कॉल करून तुमचे पैसे का आलेले नाही, कोणत्या कारणामुळे अडकलेल्या सविस्तर माहिती घेऊ शकता. तर लगेच कॉल करा आणि माहिती घ्या.